We can see a man standing on the earth. एक consider करो आप. This is a man standing on earth. Man कसा आहे? Rest वरती आहे. We can consider another planet. In case of planet, we can consider also moon. Which काय consider करतो आपण? Moon. Okay, this is the current scenario. A man standing on the earth. Moon is also present. Now remember, आपण ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून बघतोय, ओके, फ्रॉम वेअर वी अप्रोच और फ्रॉम वेअर वी सी द मॅन डिसाइड्स रिगार्डिंग मोशन. आता लक्षात घ्या, अर्थ वरती आपण थांबलोय, मॅनला जर आपण बघितलं तर आपण काय म्हणतो? मॅन कशावरती आहे? रेस्ट वरती आहे. सो अकॉर्डिंग टू अर्थ, अकॉर्डिंग टू मी, अकॉर्डिंग टू यू, दिस मॅन विल बी ॲट रेस्ट. But if we see this same man from the moon, what happens is the moon will observe that, or a person which is present on the moon and he is seeing this man, what he will see is it will be moving with certain velocity. आता त्याचा reason काय आहे तुम्हाला माहिती आहे? Because earth revolves around itself with certain velocity. Okay, as earth and man are in contact, this man also will be moving with certain velocity. म्हणजेच काय झालेलं आहे लक्षात घ्या, ह्याच मॅनचं मोशन दोन प्रकारे बघतोय आपण. एक तर अर्थ वरनच बघतोय, आणि जेव्हा अर्थ वरन आपण त्या मोशनला बघतोय तर मॅन कसा आहे? रेस्ट वरती आहे. आणि त्याच मॅनच्या मोशनला जर आपण मून वरन बघितलं तर काय कळतं आपल्याला? द मॅन इज मूव्हिंग विथ सर्टन वेलॉसिटी. ओके, दिस इज कॉल्ड ॲज मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे काय आहे? एक पॉइंट ऑफ रेफरन्स असला पाहिजे, एखाद्या पॉइंट वरनं आपण बघतोय. आता हे झालं अर्थ, मून आणि मॅनचा कन्सेप्ट. सगळ्याला शक्य आहे का? वी कॅन नॉट अफोर्ड, एव्हरीबडी ऑफ अस कॅन नॉट अफोर्ड टू गो अँड स्टँड ऑन द मून. ओके, तर अल्टरनेटिव्ह एक्झाम्पल कसा घेतला पाहिजे लक्षात घ्या. अ स्ट्रेट रोड कन्सिडर करू आपण. ऑन दिस स्ट्रेट रोड अ कार is moving with certain velocity, किंवा काहीतरी स्पीडनी ही कार मूव्ह करत आहे, समजा 50 मीटर पर सेकंड. बघूया पुढे आपण वेलॉसिटी किंवा स्पीड काय असते. आता इथं काय आहे? एक ट्री आहे. आता लक्षात घ्या, दोन ऑब्झर्वर आहेत. ह्या कार मध्ये एक पर्सन बसलेला आहे आणि ह्या ट्री कडे बघतोय. लक्षात घ्या, a man sitting in the car is looking at this tree. तर काय दिसणार आहे? लक्षात घ्या, the man will feel that this tree is moving away from him. बरोबर. आणि समजा आता ह्याच झाडाखाली एक माणूस थांबलेला आहे. if he sees this car, what happens? he will see that the car is moving away from this tree. म्हणजे काय झालं? जर पोझिशन चेंज झाली, कुणाची? ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाली, तर तसाच मोशन पण चेंज होत आहे. कार मध्ये बसलेला काय वाटत आहे? की ट्री मागे जात आहे, पण त्याच ट्री खाली जर दुसरा पर्सन थांबलेला असेल तर त्याला काय वाटत आहे? की कार इज मूव्हिंग अवे फ्रॉम द ट्री. तर दोन्ही कन्सेप्ट कसे झाले? वेगवेगळे झालेले आहेत. आता कशामुळे वेगळे झालेले आहेत? कारण आपण ऑब्झर्वर चेंज करतोय. ऑब्झर्वर चेंज करतोय म्हणजेच वी आर चेंजिंग द पॉइंट ऑफ रेफरन्स. इन द फर्स्ट केस द ऑब्झर्वर इज सिटिंग इन द कार, इन द सेकंड केस ऑब्झर्वर इज स्टेशनरी. आता लक्षात घ्या, अगेन वन मोर एक्झाम्पल. बस आहे, स्कूल बस आहे, कन्सिडर करा स्कूल बस. there are n number of passengers किंवा multiple passengers or students are sitting inside the bus. आता लक्षात घ्या, ह्या केस मध्ये जर आपण एकमेकाला बघितलं असेल, the student 1 looks at the student 2, what is the relation of motion? काय वाटणार आहे? तो मागे पण जात नाहीये, पुढे पण जात नाहीये, सोबतच जातो ना बस मध्ये. The adjacent students sitting inside this school bus will feel that they are stationary. कारण काय आहे? दोघंही त्याच सेम स्पीडनी सेम डायरेक्शन मध्ये जात आहेत, त्याच्यामुळे रिलेटिव्ह टू ईच अदर दे आर ॲट रेस्ट. आता हे जे बस मध्ये बसलेले विद्यार्थी आहेत, बस मध्ये बसलेले स्टुडंट्स आहेत, इफ दे ऑब्झर्व अ पर्सन स्टँडिंग ऑन द ग्राउंड आउटसाइड द बस, त्यांना काय फील होणार आहे? आता दिस बस इज मूव्हिंग टुवर्ड्स राइट. इफ these students observe this person standing on the road, what they will feel is he is moving away from them. So in all these examples we can say that motion is a relative concept. जर पॉइंट ऑफ रेफरन्स चेंज झाला तर मोशनची डायरेक्शन, मोशनचा प्रकार काय होणार आहे? चेंज होणार आहे. ओके, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ मोशन, दॅट इज मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. हे डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. तर नेक्स्ट काय असलं पाहिजे? आता मोशन डिसाइड कोण करतं? विचार करा बरं. यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द 9th क्लास मोशनची डेफिनेशन रिअल टाइम मध्ये कशी असणार? थिंक ओव्हर.
असं काही डिस्टन्स रिगार्डिंग बघितलं होतं का तुम्ही की बाबा फर्स्ट 5 सेकंड्स मध्ये किंवा पहिल्या फर्स्ट सेकंड मध्ये समवन हॅज ट्रॅव्हल्ड सम अमाउंट ऑफ डिस्टन्स. ओके, आता डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजेच काय केलेलं आहे, व्हेनेवर वी से मोशन, लक्षात घ्या definition of motion, how we can define a motion takes place. Okay, so we have to consider or we can consider what, a reference point origin. A reference point origin consider करू शकतो आपण. आणि origin पासून काय आहे, a person, I will say a person A walks a certain distance of 5 मीटर. ओके, आता 5 मीटर 5,0. आता हे नंबर लाईन तुम्हाला माहितच आहे. टुवर्ड्स द राईट एखाद्या नंबर लाईन वरती जर मूव्ह केलं तर आपण काय म्हणू शकतो, इट इज मूव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा पॉझिटिव्ह नंबर लाईन. इफ ही मूव्स फॉर 5 मीटर द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट विल बी 5,0 आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0,0. ओके, व्हेन दिस पर्सन A reaches the point, आता ह्या पॉइंटला आपण काय कन्सिडर करूया, आपण त्याला Z कन्सिडर करू. When the person reaches the point Z, what happens? It has changed its position. काय झालं आहे, इनिशियल त्याची पोझिशन कशाने सांगणार आपण, त्याच्या कोऑर्डिनेट्स त्या पॉइंटच्या, दॅट इज 0,0. आफ्टर सर्टन टाइम वी कन्सिडर आफ्टर 5 सेकंड्स, आफ्टर 5 सेकंड्स द पोझिशन ऑफ दॅट पर्सन इज 5,0. तर लक्षात घ्या काय झालेलं आहे, देयर इज चेंज इन पोझिशन. काय झालेलं आहे, देयर इज चेंज इन पोझिशन. Initially it was at 0,0, then it is at 5,0, means it has changed the position, and this change in position of any object over a certain period of time is called as motion. It is strictly necessary. कधीही आपल्याला म्हणायचं असेल की बॉडी कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे, तर त्याचं काय इम्पॉर्टंट आहे, the important thing is that it should change its position. Now in this case we have considered that the object moves from point O to point Z. How? In a straight line. नंबर लाईन वरती मूव्ह केलेला आहे म्हणून आपण काय कन्सिडर केलं, इट इज मूव्हिंग इन स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर मोशन त्याला म्हणतो. वी विल सी इन फर्दर. इट इज मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन, बट देयर इज नो कंपल्शन दैट ऑलवेज द बॉडी विल मूव इन स्ट्रेट लाईन ओनली. वी कॅन से दैट इट टेक्स अ सेमी सर्क्युलर पाथ अँड रीचेस द पॉइंट Z. आता हे स्ट्रेट लाईन होतं, आता हे स्ट्रेट लाईन आहे का, नाही, पण त्यांनी पोझिशन चेंज केली आहे. व्हॉट एव्हर मे बी द पाथ टेकन बाय द ऑब्जेक्ट और द पर्सन, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट, the change in position of that person. Okay, in this case it has taken semi-circular path. Now you will say, is it necessary to take any standard, only standard paths or geometrical base? No, you can always have, I have to roam for, I will take this any arbitrary path. In this case also I will call it as any arbitrary path. This is straight line, this is semicircular path, and this is any arbitrary path. But in all these three cases, we are only concerned with the change in the position. Initial position, after some time, the final position. So, when there is change in position of any object, we will say that object is in motion. Now, when I walk on this dais, initially I was present at that point. Now, after 1 second or 2 seconds, I am present at another position. Means I have changed the position. Means I was in motion. Currently, after time passes, what happens? I have not changed my position for last 5 seconds. Means I am at rest. If again I walk on this dais and reach other point, again I have performed motion. Similarly, in day-to-day life, maximum of times, except for sitting during lectures, all of the persons are in motion. Change in position म्हणजे काय आहे, मोशन झालेला आहे. तर हे झालं बेसिक कशाचं तुमचं एकदम मोशनचं झालेलं आहे. डे टू डे लाईफ एक्झाम्पल मध्ये काय आहे, सायकल आपण करतोय, वी आर ड्रायव्हिंग व्हेकल्स, वी आर मुव्हिंग, टेकिंग वॉक, जॉगिंग, मुवमेंट इन द जिम, एव्हरीथिंग इज कॉल्ड ॲज मोशन. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये काय आहे, वी आर चेंजिंग द पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय बोलायचं आहे बघा, मोशन. अगोदर आता काय झालं, वी हॅव स्टडीड टू कन्सेप्ट्स, दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह टर्म, अँड सेकंड व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ मोशन. आता रिलेटिव्ह पण झालेला आहे, मोशन म्हणजे काय बघितलं आपण, चेंज इन पोझिशन. आता तुम्हाला आठवत असेल, यू हॅव ऑलरेडी स्टडीड टू कन्सेप्ट्स, ओके, इन युअर 9th स्टँडर्ड इटसेल्फ. दॅट इज फर्स्ट डिस्टन्स अँड सेकंड इज डिस्प्लेसमेंट. If you recall or if you try to recall, there is a small but very important difference between distance and displacement. कुठल्याही ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये whenever we say object has changed its position, असं होऊ शकतं ना, पॉइंट ए वरनं ऑब्जेक्ट कुठं चाललेला आहे, पॉइंट बी वरती गेलेला आहे आणि बी वरनं परत रिटर्न आलेला आहे कुठं, पॉइंट ए वरती आलेला आहे. सो काय करायला लक्षात घ्या,
whenever we are going to calculate distance of this particular person from A to B and B to A, total path कसा आहे लक्षात घ्या. First it travels from A to B, again it returns back from B to A. तर ह्या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला लक्षात घ्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी काय डिफरन्स आहे. In case of distance we will always consider only the numerical value. Only the numerical value of the distance or the change in the position. म्हणजे चला आपण काय म्हणतो, we will consider only magnitude. We will consider only magnitude of that traveled path. Whereas in case of displacement, we have to consider magnitude as well as direction. Magnitude as well as direction. Now this concept, where we are considering only magnitude, it is called as scalar. It is part of your 11th syllabus in which we are going to study that. Magnitude आहे कुठल्याही क्वांटिटीला, म्हणजे डिस्टन्स मध्ये आपण काय चेक करतोय, उजवीकडे गेला, डावीकडे गेला, नॉर्थ कडे गेला, साऊथ कडे गेला. वी आर नॉट कन्सर्न्ड विथ द डायरेक्शन ऑफ द मोशन. वी आर कन्सर्न्ड विथ हाऊ मच position change झालेले, by how much quantity, by how much units the person has changed its position from initial point. Okay, but in case of displacement, we are not only concerned with only the magnitude, but it is important to consider the direction also. Means if I say the person has moved towards east, east काय आहे, डायरेक्शन आहे. आता किती मूव केलेला आहे, तर आपल्याला म्हणता येईल 5 मीटर टुवर्ड्स ईस्ट. म्हणजे 5 मीटर काय झालेला आहे, मॅग्निट्यूड झालेला आहे, आणि टुवर्ड्स ईस्ट म्हणल्याबरोबर काय झालेला आहे, डायरेक्शन झालेला आहे. सो whenever we talk about displacement, whenever they ask about displacement in any of the questions, we have to remember that we have to consider both magnitude and direction. Okay, आता हे एक्झाम्पल घेतलाच आहे, A पासून B पर्यंत. लक्ष द्यायला आता काय करता येईल बघा, हा डिस्टन्स आपण किती कन्सिडर करूया, 10 मीटर असा कन्सिडर करूया. The distance between these two points, that is A and B, let me consider it is as 10 meter. Okay, तर आता आपल्याला पॉइंट A पासून B पर्यंत जायचं. From point A to B ट्रॅव्हल केल्यानंतर डिस्टन्स कन्सिडर किती यायला पाहिजे, ऑब्वियसली इट इज गोइंग टू बी 10 मीटर. वापस B पासून A पर्यंत येत आहे, म्हणजे B आणि A पॉइंट्स कसे आहेत, फिक्स्ड आहेत. त्या दोन्ही मधला डिस्टन्स कसा आहे, फिक्स्ड आहे. म्हणजे 10 मीटर अगोदर आणि B पासून A पर्यंत आल्यानंतर परत यायला पाहिजे अगेन 10 मीटर. सो द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड फॉर दिस पाथ A to B and B to A, ह्या दोन्हीचं ऍडिशन केलं तर आपल्याला काय भेटून जाईल, इट विल बी 20 मीटर. लक्षात घ्या, या केस मध्ये जेव्हा आपण डिस्टन्स फाइंड करतोय, वी हॅव नॉट कन्सिडर्ड डायरेक्शन. बट नाउ इन दिस केस फॉर डिस्प्लेसमेंट, the direction is very important, and whenever we talk about direction we have to consider positive and negative. आता लक्षात घ्या कसं म्हणता येईल, याच्यावरती बघा, if I consider in this cross towards right, if we consider it is east, towards upward direction it is north, towards left direction if I consider this is west direction, and towards downward it is south direction. Okay, तर लक्षात घ्या आता whenever we say displacement, it has to be considered that direction is necessary. Again, towards east if I consider positive direction, then towards west or left side it will be negative. Okay, similarly in the northward direction, again we have to consider one direction as positive, and so exact opposite direction, that is south, it will be considered as negative. Okay, so for calculation of displacement we have to consider positive as well as negative. That was not the case in case of distance. डिस्टन्स मध्ये काय होतं, A to B आणि B to A डायरेक्शन कन्सिडर न करता आपल्याला दोन पॉइंट्स मधलं काय कन्सिडर करायचं होतं, फक्त डिस्टन्स. म्हणजे काय आहे, किती डिफरन्स आहे पोझिशन मध्ये. तर 10 + 10 झालं होतं 20 मीटर. नाउ इन दिस केस ऑफ डिस्प्लेसमेंट, जर आपल्याला बघायचं असेल इन केस ऑफ डिस्प्लेसमेंट, वी कॅन से दॅट वी हॅव टू कन्सिडर फ्रॉम A to B, फ्रॉम A to B. आता डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स ईस्ट आहे. तर कसं येणार, आपण फक्त 10 नाही लिहायचं, +10 लिहायचं. टुवर्ड्स ईस्ट आपण काय घेतलेलं आहे, किंवा टुवर्ड्स राईट कसं घेतलेलं आहे, पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. म्हणून काय लिहिणार आपण, +10 लिहिणार. आणि B to A काय आला पाहिजे, B to A म्हणजे वापस कुठे आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे. डिस्टन्स त्यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे, तर 10च आहे. पण ह्या केस मध्ये टुवर्ड्स लेफ्ट असल्यामुळे काय लिहिणार आपण, -10. आणि दोन्हीचं मिळून काय आला पाहिजे, +10 -10 काय आला पाहिजे, 0. +10 -10 काय आला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आता लक्षात घ्या, म्हणजे काय, फॉर द सेम मोशन फ्रॉम A to B, B to A, डिस्टन्सची व्हॅल्यू काय दिली आहे, 20 मीटर, आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय दिली आहे, 0. दिस इज ऑल बिकॉज ऑफ द डायरेक्शन कन्सिडर. आणि अशी क्वांटिटी ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कन्सिडर केलं जातं, त्या क्वांटिटीजला आपण वेक्टर क्वांटिटीज असं म्हणतो. अगेन दिस विल बी स्केलार्स अँड वेक्टर्स, इज पार्ट ऑफ युअर 11th syllabus. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आय एम
telling you. Okay, this is a distance, the scalar quantity, as we are considering only numerical value, that is called as magnitude. And in displacement we are considering both magnitude and direction, so it is called as a vector quantity. Okay, आता हे तर झालं एक्झाम्पल बेसिस वरती. एक्झॅक्ट डेफिनेशन जर आपल्याला बघायची असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, तर कसं म्हणता येईल, एकदम सिंपल आहे. डिस्टन्स साठी कधीही आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, डायरेक्शन कन्सिडर करायची गरज पडणार नाही. पण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन किंवा डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन जर आपल्याला येतं, ओके, फॉर डिस्प्लेसमेंट कसं लिहिता येईल बघा बरं. जस्ट जॉइन द इनिशियल and final position of the object. काय करायचं आपल्याला, just join the initial and final position of the object which is in motion. असं लिहिता येईल, which is in motion. This is for displacement. ओके, म्हणजेच काय लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारलं सर्क्युलर ट्रॅक वरती आहे आता. Okay, before that, one more example. काय म्हणतो आपण, join the initial and final position towards east आहे, at certain degree 60 degree with the horizontal. आता हे झालं इनिशियल पॉइंट, A परत B वरती जातो, परत C वरती जातो. तर ह्या केस मध्ये लक्षात घ्या, if I say this is what, okay, instead of 60 degree we will consider vertically. We will consider vertically. हे तुम्हाला इझी जाईल कारण तुम्हाला पायथागोरस थेरम झालेला आहे. त्यामुळे आपण काय करतो, चेंज करतो. तर A to B आपण डिस्टन्स कन्सिडर करूया, किती आहे 6 मीटर. B to C आपण डिस्टन्स कन्सिडर केलं म्हणजे काय डिफरन्स, B आणि C पॉइंट मध्ये किती पोझिशन डिफरन्स किती आहे, 8 मीटरचा आहे, असं कन्सिडर करूया. आता ह्या केस मध्ये जर मी तुम्हाला विचारलं की पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B अँड पॉइंट B टू पॉइंट C, तर ह्या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करायचा आहे ऑफ द पार्टिकल. ओके, सो हियर टू कॅल्क्युलेट डिस्टन्स काय करणार आपण, जस्ट ऍड ऑल द पाथ लेंथ, एंटायर पाथ लेंथ काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. किती चाललंय बाबा, A पासून B पर्यंत 6 मीटर चाललेला आहे, B पासून C पर्यंत किती मीटर चाललेला आहे, 8 मीटर चाललेला आहे. तर किती व्हायला पाहिजे, 40. 8 + 6 किती व्हायला पाहिजे, 14 मीटर. हे झालं तुमचं काय डिस्टन्स. पण आपला डिस्प्लेसमेंट जर काढायचे असेल तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनचे पॉइंट्स काय करायचे, कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जॉइन करायचे आहे. म्हणजे इनिशियल पॉइंट आहे A, फायनल पॉइंट आहे C. इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन जर जॉइन केली आपण तर आपल्याला काय भेटून जाईल, डिस्प्लेसमेंट भेटून जाईल. आता कसं काढायचं बाबा, एकदम सिंपल आहे. तुम्ही ऑलरेडी तुमच्या स्कूल मध्ये झालं, तुम्हाला पायथागोरस थेरम काय आहे, दोन साइड आहेत 6 मीटर, दुसरी साइड आहे 8 मीटर, दोन्ही मधला अँगल किती आहे 90 डिग्री. तर AC चं लेंथ किती आला पाहिजे, √6² + 8² यू कॅन राइट इट ॲज 10 मीटर. म्हणजे लक्षात घ्या किती आलं, 10 मीटर. हे किती आहे, 14 मीटर. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. आता प्रत्येक वेळेस असं असणार आहे का, आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण सर्कल कन्सिडर करू. सेकंड एक्झाम्पल मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट साठी आपण एक सर्कल कन्सिडर करूया. काय झालं पाहिजे या केस मध्ये, इफ वी कन्सिडर द रेडियस ऑफ दिस सर्कल इज 5 मीटर, रेडियस ऑफ द सर्कल इज 5 मीटर, द स्टार्टिंग पोझिशन ऑफ दिस पार्टिकल और अ पार्टिकल मूविंग ऑन दिस सर्कल इज A. Now after starting from A, if this particle reaches diametrically opposite point, okay, second point आपण consider करूया B. तर ह्या केस मध्ये आपण काय करायचं आहे, A पासून B पर्यंत काय करायचं आपल्याला, अगेन वी हॅव टू फाइंड डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय आलं पाहिजे, A पासून B पर्यंतची जी पाथ लेंथ आहे म्हणजे काय आहे, हाफ ऑफ दिस सर्कल. आता सर्कमफरन्स ऑफ द सर्कल तुम्हाला माहित आहे किती असते, 2πr. म्हणजे हाफ ऑफ सर्कमफरन्स किती यायला पाहिजे, म्हणजे डिस्टन्स यायला पाहिजे किती आहे, सर्कमफरन्स चा हाफ यायला पाहिजे, सर्कमफरन्स बाय 2. आता सर्कमफरन्स किती असते, 2πr / 2 म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल किती यायला पाहिजे, π × r. ओके, आणि तेच डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती यायला पाहिजे सांगा. इफ वी सी वी हॅव टू जॉइन व्हॉट, इनिशियल पॉइंट विथ द फायनल पॉइंट. म्हणजे A पासून B ला डायरेक्टली जर तुम्ही जॉइन केला तर तुम्हाला काय भेटून जाणार आहे, डिस्प्लेसमेंट. अँड हियर displacement means equal to diameter which is twice the radius. त्याच्यामुळे काय आहे, twice the radius 2 × 5 that will be equal to 10 मीटर. आणि तुम्हाला काय आला पाहिजे, π × r. तुम्हाला माहिती आहे π ची व्हॅल्यू किती असणार आहे, 3.14 × 5. हे खूप जास्त आहे. it is above what, it is near about 15.7, near about 15.7, 15.7. लक्षात घ्या. परत डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज what, 15 point something and displacement is 10 मीटर. तर ह्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे, डिस्टन्स ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. आता ह्याच्यावरूनच कन्क्लुजन वरती यायचं नाही. हे एक्झाम्पल झाले कशासाठी, ग्रेटर दॅन साठी झाले.
आता एक आणखी एक एक्झाम्पल घेऊया त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल. आणि प्रीवियस एक्झाम्पल मध्ये बघा तुम्ही काय आलं होतं, डिस्टन्स किती आलं होतं 20 मीटर आणि डिस्प्लेसमेंट किती आलं होतं 0. त्या केस मध्ये काय होतं, डिस्प्लेसमेंट वॉज ग्रेटर दॅन डिस्टन्स वॉज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. आता एक एक्झाम्पल घेऊया, लास्टचा एक्झाम्पल आहे एक नंबर लाईन कन्सिडर करा. नंबर लाईन तुम्ही बघितली आहे, कुठून चालू होते 0 पासून. पॉझिटिव्ह साइडच्या नंबर लाईनला बघूया आपण. इनिशियल पॉइंट ए कन्सिडर करूया, हे 0 आहे, हे 1 हे 2 हे 3 हे 4. आता मी काय म्हणतो, वी विल कन्सिडर दॅट द पार्टिकल ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू दिस पॉइंट बी अँड स्टॉप देयर इटसेल्फ. तर आता ह्या केस मध्ये ए पासून बी पर्यंत जर आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन मोशन आहे, तर त्यात आपण ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती ट्रॅव्हल केला त्यांनी 4 मीटर. हे झालं डिस्टन्स. आणि डायरेक्ट जर लाईन जॉईन केली इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन, तर तेव्हा मला किती केला पाहिजे, दिस इज डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पण किती केला पाहिजे 4 मीटर. तर लक्षात घ्या, इन दिस एक्झाम्पल when the object is traveling in a straight line and not returning back, okay, तर त्या केस मध्ये काय झालं आहे, डिस्टन्स पण 4 मीटर आहे, डिस्प्लेसमेंट पण 4 मीटर आहे. त्याच्यामुळे काय म्हणतात आपल्याला, ह्या केस मध्ये डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, एक तर ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. तर हे इम्पॉर्टंट आहे, डिस्टन्स विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. इज इट क्लियर? तर हे झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे स्पीड आणि वेलोसिटी, वी आर गोइंग टू डिफरन्शिएट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट असं डिफरन्शिएट केलं तसंच यूज असणार आहे. डिस्टन्सचा यूज स्पीड फाइंड करताना असणार आहे आणि डिस्प्लेसमेंटचा यूज कधी असणार आहे, वेलोसिटी फाइंड करताना असणार आहे. आता हे झालं त्यासाठी पहिला कन्सेप्ट कोणता झाला, मोशन इज रिलेटिव्ह. सेकंड कोणता झाला, मोशन म्हणजे कधी असणार आहे, जेव्हा ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन. एक रेफरन्स पॉईंट लागतो, ओके, आणि त्या रेफरन्स पॉईंट पासून आपण परत काय त्याचं मोशन कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यात किती ट्रान्सफर झाला आहे किंवा कितीनी तो मूव्ह झाला आहे त्यानुसार आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलेला आहे. आता ह्याच्यानंतर काय म्हणतात आपल्याला, बिफोर वी मूव्ह ऑन टू स्पीड अँड वेलोसिटी, आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल मोशन कोणत्या टाइपचे आहे. आता आठवा बघा तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये जे झालेलं आहे ऑलरेडी 9th 10th किंवा 8th व्हॉटएव्हर डिपेंडिंग ऑन युअर बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, सीबीएसई आहे किंवा कुठला आणखी बोर्ड आहे, त्याच्यावरती आपण ठरवू शकतो काय आहे, मोशन इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. कोणतं मोशन आहे, एक तर फर्स्ट आहे युनिफॉर्म मोशन आणि सेकंड कोणतं मोशन असतं, नॉन युनिफॉर्म मोशन. आता आठवत असेल तुम्हाला, फर्स्ट इज युनिफॉर्म मोशन, सेकंड इज नॉन युनिफॉर्म मोशन. आता काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे, स्टिल वी आर गोइंग टू रिवाइज. ओके, युनिफॉर्मचा मीनिंग काय असणार, मोशन म्हणजे काय असणार आहे, तो चेंज करतो त्याची पोझिशन. इथं पण मोशन म्हणजे काय आहे, द बॉडी ऑर द ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन. बट द वर्ड युनिफॉर्म हॅज अ व्हेरी important meaning. Throughout your 11th physics kinematics you have to make use of this word uniform motion. Uniform म्हणजे काय आहे, something which remains constant, some quantity which always remains constant म्हणजे काय आहे युनिफॉर्म. आता मोशन मध्ये ती कोणती क्वांटिटी कॉन्स्टंट असणार आहे, तर आपण काय म्हणतो त्याला स्पीड, काय म्हणतो त्याला स्पीड किंवा वेलोसिटी. अशा मोशनला आपण काय म्हणणार आहे, युनिफॉर्म मोशन. हे तर एक्झाम्पल किंवा हे तर डेफिनेशन झालं इन टर्म्स ऑफ स्पीड ऑर वेलोसिटी. म्हणजे काय म्हणताय, व्हेनेवर एन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स फ्रॉम सिटी ए टू सिटी बी, इफ ड्यूरिंग दिस ट्रॅव्हल द ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, तर त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म मोशन. कारण कॉन्स्टंट कोणती व्हॅल्यू राहिली याच्यामध्ये, स्पीड ही कॉन्स्टंट राहिली. आता हे स्पीड आणि वेलोसिटी वरती न डिफाइन करता जर आपला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जे आहे, आता जे शिकलो वी हॅव नाव स्टडीड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, तर त्याच्याच बेसिस वरती जर आपल्याला युनिफॉर्म मोशन काय आहे हे जर शिकायचं असेल तर लक्ष द्यायला काय म्हणणार आपण, परत एक नंबर लाईन कन्सिडर करूया किंवा एक स्ट्रेट लाईन कन्सिडर करूया. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टडी मोशन इन स्ट्रेट लाईन. जे काही मोशन शिकायचं आहे आपल्याला ते कसं असणार आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन असणार आहे, नो कर्व्ड सरफेसेस फॉर नाव. ओके, आपण कन्सिडर करूया परत 0. ओके, पहिला सेकंड, आता टाइम पण महत्त्वाचा आहे. ओके, टाइम इज ऑल्सो इम्पॉर्टंट व्हेन वी डिफरन्शिएट बिटवीन युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. सो इन दिस केस वी कॅन से दॅट 0 आहे, नंतर काय आहे पहिला सेकंड मध्ये किंवा इन द फर्स्ट सेकंड, in one first second it travels 5 meter, in the second second again it travels 5 meter, in the third second again it travels 5 meter. तर लक्षात घ्या काय होत आहे इथं, इक्वल टाइम इंटरवल्स मध्ये, म्हणजे पहिल्या सेकंदात 5 मीटर, दुसऱ्या सेकंदात 5 मीटर, तिसऱ्या सेकंदात 5 मीटर. म्हणजे काय झालं आहे, द ऑब्जेक्ट ऑर द कार म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा, द कार ऑर ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग व्हॉट इक्वल distances in equal time intervals.
whenever an object performs this kind of motion, whenever there is equal distances covered in equal time intervals, that kind of motion is called as uniform motion. ओके, आता हे जेव्हा आपण म्हणतो इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स, मग नॉन युनिफॉर्मला कसं म्हणता येईल? एक्झॅक्ट थोडंसं आपण जर डिफरन्शिएट करतो काय म्हणता येईल? परत आपण एक नंबर लाईन कन्सिडर करूया. ओके, इन दिस केस वी विल कन्सिडर अगेन 0. नाउ इन द फर्स्ट सेकंड इट कव्हर्स 5 मीटर, in the second second it covers 10 meter, and in the third second it covers 20 meter. आता ह्याच्यात ऑब्जर्व करा, if we analyze this motion of the car or object, we can see that it has covered unequal distances. It has covered unequal distances in equal time intervals. In equal time interval. In equal time interval. So this is the difference. That kind of motion where unequal distances will be covered in equal time intervals, it is called as non-uniform motion. हे बेसिक आहे, सगळ्यात बेसिक. त्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. दे नेवर मेन्शन की अशी डेफिनेशन दिलेली नसते. दे डू नॉट ऑलवेज से इन द क्वेश्चन दॅट द ऑब्जेक्ट और कार इज ट्रॅव्हलिंग इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल और अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. त्यांची भाषा वेगळी असणार आहे. द लँग्वेज फ्रेम्ड इन द क्वेश्चन इज ऑफ डिफरंट टाइप. दे विल से अ बॉडी इज मूव्हिंग युनिफॉर्मली. आता युनिफॉर्म मोशन पण म्हणलेलं नाही, पण कसं सांगितलंय? अ बॉडी इज मूव्हिंग युनिफॉर्मली. त्याचा मीनिंग काय आहे? युनिफॉर्म मोशन. A body travels or a car travels 50 km/h for 5 hours. म्हणजे काय आहे? 50 km/h काय झाली आहे? स्पीड झाली आहे. ती कशी आहे? कॉन्स्टंट आहे. चेंज होत आहे का? नाही. चेंज होत नाही म्हणजे कोणतं मोशन आहे? युनिफॉर्म मोशन. ओके, तर ह्या सगळ्या केसेस मध्ये काय व्हायला पाहिजे? इक्वल डिस्टन्सेस विल बी ट्रॅव्हल्ड इन इक्वल टाइम इंटरवल्स. दॅट काइंड ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. एक्झॅक्ट अपोजिट आहे. इक्वल टाइम इंटरवल्स आहे, पण डिस्टन्स कव्हर्ड किती आहे? डिफरंट आहे. तशा प्रकारे आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन. आता लक्षात घ्या, हे जेवढेही कन्सेप्ट किंवा ह्या चॅप्टर मध्ये, इन दिस मोशन चॅप्टर, whenever we say that an object is moving with 50 km/h, 20 meter per second, we will never ask the reason of this motion. We will never study cause of motion. म्हणजे गाडी चाललेली आहे टुवर्ड्स ईस्ट, टुवर्ड्स नॉर्थ, आपण कधीच विचारायचं नाही की बाबा ढकलून चाललेली आहे, whether someone is pushing the car or whether the car is accelerating or the driver is accelerating the car. हे त्याचं रिझन किंवा कॉज कधीही विचारायचं नाही, कारण ते कशामध्ये शिकायचं आपल्याला? नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे? फोर्स अँड लॉज ऑफ मोशन. Whenever we are going to introduce force and laws of motion, तेव्हा आपल्याला रिझन विचारायचं कशाचं? मोशनचं. बट फॉर दिस चॅप्टर, इन दिस चॅप्टर वी विल बी स्टडीइंग ओनली मोशन, नॉट द कॉज ऑफ मोशन. रिझल्ट आहे. आजच्या क्लासमध्ये काय काय शिकलो आपण? पहिलं काय होतं? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे ऑब्झर्व्हरच्या नुसार मोशन चेंज होत असते. ऑब्झर्व्हर नुसार मागं पण जाऊ शकते ट्री, किंवा ट्री नुसार काय आहे? कार पुढे चाललेली आहे, किंवा मूनवरनं आपण जर एखाद्या मॅनला अर्थवरती बघितलं तर मॅन मोशन मध्ये दिसणार आहे, किंवा अर्थवरच्याच माणसाने जर दुसऱ्या माणसाला बघितलं, इफ वी सी अ पर्सन स्टँडिंग ऑन द अर्थ व्हाईल वी सी बाय अदर पर्सन, तर काय आहे? रेस्ट वरती आहे. तर हे झालं रिलेटिव्ह कन्सेप्ट. सेकंड काय होतं तुमचं? मोशनसाठी काय इम्पॉर्टंट आहे? चेंज इन पोझिशन. पहिला पोझिशन कुठं होते? 0,0. सेकंड पोझिशन कुठं आहे? 5,0. म्हणजे ही जी चेंज इन पोझिशन झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो? मोशन इज टेकिंग प्लेस. ओके, त्यानंतर आपण बघितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्टन्स म्हणजे काय आहे? फक्त मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे, किंवा मॅग्निट्यूड किंवा न्यूमरिकल व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे. इन केस ऑफ डिस्प्लेसमेंट वी विल कन्सिडर बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो only magnitude, त्याच्या ज्या पण टर्म्स मध्ये असतं, it is called as scalar quantity, whereas the terms in which we consider magnitude as well as direction, they are called as vector quantities. Okay, so next काय बघितलं आपण? uniform motion and non uniform motion. Equal distances in equal time intervals, uniform motion. Unequal distances in equal time intervals is called as non uniform motion. In the next class we will see the speed and velocity, acceleration and graphs. Okay, thank you.